वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात सर अब्दुल ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 10 मार्च 2024 का गेस्ट पेपर है। 10th मराठी उर्दू मीडियम मराठी कंपोजिट अंतर भारती। चलिए शुरुआत करते हैं। विभाग एक गद्य विभाग 12 गुण। प्रश्न पहिला आहे, पुढील उतार्यांचे आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। पहिला आहे, कारणे लिहा. लहान मुले खेळण्यात फार काळ रमत नाही कारण. दुसरा, आपण बदली टाळतो कारण. दुसरा, काय ते लिहा. बदलीच्या गावाला जाऊन या गोष्टी निहाळायच्या. लहान मूल एक खेळण्यात फार काळ रमत नाही. त्याला नाविन्याची ओढ असते. त्याच्या दृष्टीतच नवेपणाला समोर जाण्याचे तेज असते. आपण वाढत्या वयाबरोबर हा तजेला हरवून बसतो आणि एकेका गोष्टीशी जखडून पडतो. नोकरीतली बदलीही आपण टाळतो. बदलीच्या गावाला जाणे, तिथला निसर्ग, माणसे निहाळणे, त्या प्रदेशाशी एकरूप होण्यातला आनंद घेणे, त्याला आपल्या लेखी काही महत्त्व नसते. आपल्याला बदलायचे नसते म्हणूनच आपण बदली टाळतो. बदलाकडे पाहण्याच्या दृष्टी बदलण्यापासूनच आपण बदलांना स्वीकारण्याचा अभ्यास सुरू करू. डावे उजवे जरूर तपासा, पण बदलणारच नाही अशी एकांगी भूमिका घेऊ नका. नव्याचे स्वागत करायला संदेश वसंत आगमनाबरोबर आपण स्वीकारणार का? तिसरा प्रश्न आहे, माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या. पहिल्याचं उत्तर आहे, लहान मूल एका खेळण्यात फार काळ रमत नाही कारण त्याला नाविन्याची ओढ असते. दुसरा, आपण बदली टाळतो कारण आपल्याला बदलायचे नसते. दुसऱ्याचं उत्तर आहे, बदलीच्या गावाला जाऊन या गोष्टी निहाळायच्या, निसर्ग आणि माणसे. तिसऱ्याचं उत्तर आहे, गेल्या वर्षीची गोष्ट. नववीची वार्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी एके दिवशी वर्गात नोटीस आली. सरांनी ती आम्हाला विद्यार्थ्यांना वाचून दाखवली. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांचा गणवेश बदलणार आहे, त्याचा रंग बदलणार आहे. हे ऐकून सगळा वर्ग नाराज झाला. शांतता पसरली. मग हळूहळू कुजबुज सुरू झाली. कशाला बदलायचा आहे तो? किती सुंदर आहे? नवीन कसा असेल? एकाएकी काय झाले? वगैरे वगैरे. हळूहळू मित्रमैत्रिणी आपापसात बोलू लागले. कुणीही या अचानक बदलाला तयार नव्हते. मलाही जरा अस्वस्थ वाटू लागले. त्या दिवशी रात्रभर मी विचार करीत राहिलो. नंतर नवीन गणवेश कसा असेल याची उत्सुकता लागली. विचार करताना माझ्या लक्षात आले की माणूस बदल स्वीकारायला सहजासहजी तयार नसतो. हेच खरे. प्रश्न एक पहिल्याचा आ आहे, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. 6 मार्क्स. आकलन कधी ते लिहा. मोर चारा शोधतो डॅश, आपल्या जागेवर येऊन पोहोचतो डॅश. मोराचा केकराव वर्षा ऋतूचे आगमन सूचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असहाय होते. त्यावेळी येणारा वर्षासूचक केकराव शेतकऱ्यामध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाची पूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काळ आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी नाले ओहोळाचे काठ ही या वेळी मोराच्या स्वैरविहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून अर्धा ते 2 किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो आपला चारा दिवसाच शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो. 2 आकृती पूर्ण करा. मोराच्या स्वैरविहाराची स्थाने. चौकटी पूर्ण करा. मोराच्या ओरडण्याला म्हणतात. शेतकऱ्यामध्ये नवीन आशेचा संचार करणारा, वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आनंदाचा काळ. पहिल्याचं उत्तर आहे दिवसा. दुसरं आहे काळोख पडण्यापूर्वी. दुसऱ्याचं उत्तर आहे मोराच्या स्वैरविहाराची स्थाने, तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी नाले ओहळाचे काठ. तिसऱ्याचं उत्तर आहे पहिला आहे केकराव, दुसरा वर्षासूचक केकराव, तिसरा मोराचा केकराव, चौथा वर्षा ऋतू. प्रश्न पहिलेचा आचे उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. मॉरिशसची राजधानी. भारतीय लोक ज्या घाटावर उतरले तो घाट.
पोर्ट लुई ही मॉरिशसची राजधानी, तिथे कुलीघाट. पोर्ट लुईच्या बंदरात जिथे भारतीय लोक उतरले तोच हा कुलीघाट. कलकत्ता, कोलकाता, मद्रास, चेन्नई, मुंबई बंदरावरून जे लोक पोर्ट लुईच्या बंदरात उतरले त्यातील कोणीच भारतात परतले नाहीत. ते सर्वजण मॉरिशसमध्ये स्थायिक झाले. आपल्या रक्ताने घामाने त्यांनी उसाचे मडे शिंपले. त्यांची घरे त्यांची नाती-गोती दूर कोकणात, उत्तर प्रदेश, बिहार, बंगालात राहिली. नाती तुटली, ते आडनाव विसरले. त्यांनी नवी नवी नावे घेतली. मॉरिशस हा संस्कृतीचा एक मेल्टिंग पॉट झाला. चित्रविचित्र मोझाईक झाला. अष्टदेशातील लोकांनी हातात हात घालून काम केले. त्याच्या श्रमाने देश समृद्ध झाला. 12 मार्च 1968 या दिवशी मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भूमीच्या बहुरंगी निसर्ग सौंदर्याला शोभेल असा लाल, निळा, पिवळा आणि हिरवा असा चौरंगी ध्वज मॉरिशसने निवडला. आकृती पूर्ण करा. मॉरिशसच्या ध्वजातील रंग. संस्कृतीचा मेल्टिंग पॉट. मॉरिशसचे स्वातंत्र्य दिन. पहिल्याचं उत्तर आहे, पहिला आहे पोर्ट लुई, दुसरा कुलीघाट. दुसऱ्याचं उत्तर आहे लाल, निळा, पिवळा, हिरवा. तिसऱ्याचं उत्तर आहे मॉरिशस, 12 मार्च 1968. प्रश्न दुसऱ्याचा आहे, कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. देवाने दिलेली दौलत, शेतकऱ्याच्या साथीला असणारे, नवनवितीचा साज ल्यालेली, शेतकऱ्यावर कृपा करणारा. हे आली रे आली, हे आली रे आली, सुगी आली, मेघराजाने कृपा केली रे, हे भल्लगडी दादा, भल्ल म्हण दादा, काळ्या मातीला हिरवा सुगंध, या गंधात सारेच धुंद, नवनवितीचा साज हा ल्याली रे, नटले घरदार शिवार सारे, खेडे अंगणी सळसळते वारे, बहु आनंदाने धरती न्याली रे, 2 हातांची किम्या ही सारी, साथीला बैल माझे खिल्लारी, केली देवाने दौलत हवाली रे, काय कमतरता कोणाला आज, धनी आम्हीच आमचे हे राज, सांथोरांची चंगल उडाली रे. ओळींचा सरळ अर्थ लिहा. कवितेतील पुढील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. काय कमतरता कोणाला आज, धनी आम्हीच आमचे हे राज. पहिल्याचं उत्तर आहे पिकलेले धान्य, बैल, काळी माती, मेघराज. दुसऱ्याचं उत्तर आहे शेतावरील धान्याची भरभराट पाहून आनंदित झालेले शेतकरी म्हणतात, आम्ही कोणालाही आता कशाचीही कमतरता नाही, आम्हीच आमचे मालक आहोत, आता आमचेच राज्य आहे. विभाग 2 पद्य विभाग. प्रश्न दुसरेचा आहे, पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा. उत्तरे लिहा. पहिला आहे, साधू ज्यांना हृदय धरतात ते डॅश. दुसरा, नवनीताप्रमाणे मऊ असणारे डॅश, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा, मधु सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी घरी दो जो हृदयी, दया करणे जे पुत्रांशी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंतांची मूर्ती. दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा. दया करणे जे पुत्रांशी, तेची दासा आणि दासी. प्रश्न क्रमांक 2 आहे, त्याचे उत्तर आहे निराधार, सज्जनाचे मन. दुसऱ्याचा अर्थ आहे सरळ अर्थ. सज्जनाची लक्षणे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, सज्जन माणसाचे आपले मुलावर जसे प्रेम असते तसे प्रेम तो दास व दासी यांच्यावर करतो. आपले मूल व दास दासी यांच्यावरील प्रेमात सज्जन कधीच फरक करीत नाहीत. सर्वांचा तो समान प्रेमभाव देतो. प्रश्न दुसरेचा आहे, पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. झाडांनी डोकीस घातलेले डॅश, सोन्याचा गोळा, पिवळे तांबूस ऊन कोवडे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोकी सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे, रंग कितीवर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्यांचे, अशी अचल फुलपाखरे
फुले साडीस जणू फुलती, साडीवर झोपली जणू का, पाळण्यात झुलती. झुळकन सुळकन इकडून तिकडे, किती दुसरी उडती. हिरे मानके पाचू फुटुनी, पंखाची गरगरती. पहा पाखरे चरुनी होती, झाडावर गोडा. कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोडा. दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा. झाडांनी किती मुकुट घातले डोकी सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. पहिल्याचं उत्तर आहे सोनेरी मुकुट, दुसरा सूर्यबिंब. दुसऱ्याचं उत्तर आहे संध्याकाळची शोभा वर्णन करताना कवी भा. तांबे म्हणतात, झाडाच्या शेंड्यावर सोनेरी किरणे पडल्यामुळे असे वाटते की जणू झाडांनी डोक्यावर सोनेरी मुकुट घातले आहेत आणि माळ रानाच्या गवतावर चहूकडे गुलाल पसरला आहे. विभाग 3 भाषा अभ्यास 8 गुण. प्रश्न तिसरेचा हा आहे, व्याकरण घटकावर आधारित कृती करा. कंसातील सूचनेनुसार कृती करा. आरकीच्या पाठीवर थाप मारली, काळ ओळखा. मी विद्यापीठ गेटमधून गेलो, भविष्यकाळ करा. वाक्यप्रचार. योग्य जोड्या लावा. हिरिरीने मांडणे, मरगड वाटणे. पहिलेच उत्तर आहे भूतकाळ. दुसऱ्याचे उत्तर आहे मी विद्यापीठाच्या गेटमधून जाईन. दुसऱ्याचे उत्तर आहे हिरिरीने मांडणे, आवेशाने मांडणे. मरगड वाटणे, थकून जाणे. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. डोंगर डॅश, पृथ्वी डॅश. दुसरा, पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द बनवा. आंतरभारती. दुसरा आहे लेखन नियमानुसार लेखन करा. अचूक शब्द ओळखा. उत्तीर्ण, प्रतिनिधी. तिसरा आहे विरामचिन्ह लिहा. विरामचिन्ह ओळखा व त्यांची नावे लिहा. पहिल्याचं उत्तर आहे डोंगर, पर्वत, पृथ्वी, अवनी. दुसऱ्याचं उत्तर आहे भारत, भात. उत्तीर्ण, प्रतिनिधी. पहिला आहे उद्गार चिन्ह, दुसरा आहे प्रश्नचिन्ह. अजून एक दिलेली भाषाभ्यासाची कृती आहे, व्याकरण घटकावर आधारित कृती करा. पुढील वाक्यांचा काळ ओळखून लिहा. सिराक्यूस शहर सिसिली बेटावर असलेले आहे. मुख्य चौक गर्दीने फुलून गेला आहे होता. वाक्यप्रचार, त्यांचे अर्थ, योग्य जोड्या लावा. गारहाने सांगणे, टक्क लावून बघणे. पहिल्याचं उत्तर आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ. दुसरा आहे गारहाने सांगणे, तक्रारी करणे. टक्क लावून बघणे, एकसारखे बघणे. प्रश्न तिसरा, भाषिक घटकावर आधारित कृती करा. शब्द संपत्ती. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. राजवाडा. अचूक शब्द ओळखा. आश्चर्य. राजवाडा, रावावाडा. अचूक शब्द आश्चर्य. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. रवी, पवन. विरामचिन्हाचे नावे लिहा. रवी, सूर्य, पवन, वारा. स्वल्पविराम, पूर्णविराम. उपयोजित लेखन 12 गुण. पुढील कृती सोडवा. पत्र लेखन. पुढील निवेदन वाचावं, त्याखालील कृती सोडवा. झाडे लावा, झाडे जगवा. निसर्ग ट्रस्ट. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त. रोपांचे मोफत वाटप. संपर्क निसर्ग ट्रस्ट, महात्मा गांधी मार्ग, परळी वैजनाथ. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा किंवा चांगल्या उपक्रमाबाबत निसर्ग ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. मागणीपत्र औपचारिक. दिनांक 1 जून 2023. प्रति माननीय संचालक, निसर्ग ट्रस्ट, महात्मा गांधी मार्ग, परळी वैजनाथ, जिल्हा, पिन कोड. विषय वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. विषय वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. महोदय, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण रोपांचे मोफत वाटप करणार आहोत असे समजले. आपल्या ट्रस्टने तशी जाहिरात केली आहे. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींनी तेथे यावे लागेल का, की आपण आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल, याबाबत कळवल्यास सोयीचे होईल. रोपांची नावे यादी सोबत जोडली आहेत.
1 विविध फूल झाडे 50, 2 विविध औषधी रोपे 25, 3 अशोक 50, 4 नीलगिरी 50. आपला विश्वासू ब क विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानदीप विद्यालय परळी वैजनाथ पिनकोड ईमेल किंवा अभिनंदन पत्र दिनांक 11 जून 2023 प्रति माननीय संचालक निसर्ग ट्रस्ट परळी वैजनाथ पिनकोड. महोदय, दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे हा याचा हेतू आहे. याची सुरुवात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यापासून होणे महत्त्वाचे आहे. यावर्षी निसर्ग ट्रस्टच्या वतीने या दिवसासाठी रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा या घोषणावाक्याला अनुसरून शाळा महाविद्यालयांना तसेच सामाजिक संस्थांना रोपांचे वाटप केलेत. आपण हे काम तळमळीने करीत आहात त्यासाठी आपले खूप अभिनंदन. रोपांमधील विविधता तसेच रोपांच्या देखभालीसंदर्भात सोबत पाठवलेले माहितीपत्रक यामधून आपले पर्यावरणविषयीचे प्रेम दिसून आले. आमच्या शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्या संस्थेचे या उपक्रमासाठी मनपूर्वक अभिनंदन तसेच पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा. आपला विश्वासू ब क विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानदीप विद्यालय परळी वैजनाथ पिनकोड ईमेल. प्रश्न 34 आहे, पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो, तर खरा काम करणारा माणूस आराम हराम है असे मानतो. रात्रीची 5-6 तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो, तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपल्या कार्यभाग साधणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर 6 दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. त्या दिवशी आळसात लोळ पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. गद्य आकलन त्याची उत्तरे आहे. प्रश्न आहेत. पहिला आहे, आरामाची अपेक्षा कोण करतो? 2 खरा काम करणारा माणूस काय मानतो? 3 वेळ आळसात घालवला तर काय होणार? 4 सुट्टीच्या दिवशी माणसाने काय करावे? पुढील मुद्द्यावरून गोष्ट लिहा. मुद्दे आहे. 1 कावळा, तहान लागणे, पाण्याचा शोध, 1 पाण्याने भरलेले मोठे मडके, पाणी तळाला, युक्ती, पाणी मिळणे, पिणे, आनंदाने उडून जाणे. उन्हाळ्याचे दिवस होते. सगळेच पशुपक्षी उन्हाने अगदी त्रासून गेले होते. पाण्यासाठी इकडे तिकडे भटकत होतो. असाच एक कावळा काव काव करीत पाण्याच्या शोधात उडत होता. उन्हाचा ताप वाढत होता, पण आसपास त्याला कुठेच पाणी दिसत नव्हते. एका घराजवळून उडत जाताना कावळ्याला एक मोठे मडके दिसले. त्याला वाटले या मोठ्यात भांडग्यात पाणी नक्कीच असावे. तो खुश होऊन मडक्याजवळ गेला. त्यात वाकून बघितल्यावर तर काय, पाणी मडक्याच्या पार तळाला गेले होते. तहानाने जीव व्याकुळ झाला होता, पण पाणी खूप खोल होते. करावे काय? कावळा विचार करू लागला. पुढील घटकाच्या आधारे फ्लाटाचे आत्मकथन. अरे अरे थांब, काय करतोस? फ्लॅट ओढायला रोडावर उडी मारतोस? गाडी आली तर काय होईल? नुसत्या कल्पनेने घाम फुटतो. कोण बोलतोय म्हणून काय विचारतोस? मी प्लॅट दादा बोलतोय. रेल्वेचा प्लॅटफॉर्म बोलतोय. कुठून कुठून लोक येथे येतात, गाडीची वाट पाहतात, माझ्या अंगावर तासनतास उभे राहतात, आपापल्या कामाच्या ठिकाणी सहजपणे जातात. या लोकांचे विविध भाषा, धर्म, पेहरावे याचे नवीन मी रोज अनुभवत असतो. कधी कधी गर्दीमुळे भांडणे, रेटारेटी, मारामारी होते, तेव्हा मात्र मला दुःख होते. तुम्ही गाडी येणार आहे म्हणून धावत सुटतो. किती घाई करता? एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना जिन्यावरून जायचे असते ते तुम्ही घाईघाईत विसरता. माझ्या अंगावरून रोडावर उडी मारतात आणि माझ्या जीवाचा थरकाप होतो. समोरून वेगात गाडी आली तर तुमचे काय होईल?
तुमच्या घरची माणसे तुमची वाट पाहत असतात. त्याची काही आठवण आहे का? तरी बरे, हल्ली इथे पोलिसांचा पहारा असतो, त्यामुळे बरेच लोक जिन्याचा वापर करतात. पण सर्वांनी स्वतःहून हे नियम पाळले तर किती बरे होईल. तुमचा रोजचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा हीच माझी सदिच्छा आहे. विभाग 4, उपयोजित लेखन, पत्र लेखन. पुढील निवेदन वाचा व कृती करा. कोणतेही एक पत्र लिहा. विद्यार्थी ग्राहक भंडार रत्नागिरी वह्या पुस्तके व शालेय साहित्य मिळण्याचे लोकप्रिय ठिकाण. विद्यार्थ्यासाठी 10% सवलत. सोमवार बंद. भंडाराची वेळ 10 ते 5. अक्षता काळे, विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानगंगा विद्यालय रत्नागिरी. या नात्याने विद्यालयाच्या शालेय साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा किंवा विद्यार्थ्यासाठी 10% सवलत दिल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानणारे पत्र लिहा. मागणीपत्र दिनांक 15 जून 2023. व्यवस्थापक विद्यार्थी ग्राहक भंडार रत्नागिरी. विषय आमच्या शाळेसाठी शालेय साहित्य मागणीबाबत. महोदय, आमचे ज्ञानगंगा विद्यालय हे रत्नागिरीच्या खालच्या आडीमध्ये स्थापित आहे. 50 वर्ष परंपरा असलेली आमची शाळा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत करीत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना ग्राहक भंडारातर्फे प्रसिद्ध झालेले निवेदन आमच्या वाचनात आले सबब आमच्या विद्यार्थ्यांना नवीन शालेय वर्षासाठी लागणारे शालेय साहित्य आपणाकडून खरेदी करावे अशी आमच्या प्राचार्यांची इच्छा आहे. म्हणून मी इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेला अक्षय काळे, विद्यार्थी प्रतिनिधी, या नात्याने पुढील काही शालेय साहित्याची मागणी करीत आहे. कृपया आमची विनंती मान्य करून आम्हास त्वरित ते पाठवावे ही विनंती. शालेय साहित्य वह्या 100 पृष्ठे 1000, वह्या 200 पृष्ठे 1000, वह्यात लॉंग बुक्स 100 पृष्ठे 500, आंतरभारती 10वीत 50. वरील शालेय साहित्य योग्य ती सवलत द्यावी. तसेच वरील शालेय साहित्याचे बिलही सोबत पाठवावे म्हणजे आम्ही रक्कम लगेच गुगल पे करता येईल. सहकार्याबद्दल आभारी आहेत. कळावे आपला कृपाभिलाषी अक्षय काळे, विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानगंगा विद्यालय रत्नागिरी. ईमेल. नमुनाकृती सप्टेंबर 21. प्रश्न. पुढील जाहिरात वाचा आणि तिच्या खालील कृती सोडवा. थंड थंड गार गार. झीनत आईस्क्रीम पार्लर, महाड, जिल्हा रायगड. सर्व प्रकारचे व सर्व परवींचे आईस्क्रीम उपलब्ध. मँगो, सीताफळ, बटरस्कॉच, व्हॅनिला, ब्लॅकबेरी, टुटी फ्रुटी. ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय. वेळ सकाळी 10 ते रात्री 10. ऑर्डरसाठी ईमेल. कृती चौकटी पूर्ण करा. आईस्क्रीम पार्लरचे नाव, आईस्क्रीम पार्लरचा पत्ता, आईस्क्रीम पार्लर वेळ, ऑर्डरसाठी ईमेल. आईस्क्रीम पार्लरचे नाव झीनत आईस्क्रीम पार्लर, आईस्क्रीम पार्लरचा पत्ता महाड, जिल्हा रायगड. आईस्क्रीम पार्लरची वेळ सकाळी 10 ते रात्री 10. ऑर्डरसाठी ईमेल. झीनत आइसक्रीम. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.